श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. अनंत कोटी श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. प्रत्येक ठिकाणी परमेश्वरच मदत करतो. प्रत्येक ठिकाणी स्वामी येऊन तुला साथ देतील. प्रत्येक वेळेमध्ये, प्रत्येक वाईट काळामध्ये फक्त परमेश्वरच तुला हात देतील. जवळची लोक सुद्धा तुला विचारणार नाहीत. या मतलबी दुनियेमध्ये जगण्याचा मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग, प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त करण्याचा मार्ग. जर आयुष्यामध्ये दुःख असतील तर आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस. कारण की या स्वामींच्या संदेशामध्ये स्वामींचे विचार लपलेले आहेत आणि स्वतः स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी आहेत. कारण की अशक्य हे शक्य करून दाखवतील स्वामी. स्वामींच्या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे जे की आपले आयुष्य पूर्णतः बदलू शकतात. आणि आजचा हा स्वामींचा संदेश तो अत्यंत महत्वपूर्ण आहे तुमच्यासाठी. चुकूनही दुर्लक्ष करू नका. मोजून 20 मिनिटाच्या आत तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायला हव्यात. आणि नक्कीच मानवी जीवनामध्ये आहात. या मानवी जीवनातील मोहमाया, या मानवी जीवनातील अत्यंत मोठे सत्य सर्व काही तुम्हाला समजून जाणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नका. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामींचा संदेश पाठवून बघा. नक्कीच भाग्यवंत ठराल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामींचा संदेश पाठवा. जेव्हा जेव्हा आपण डोळे बंद करतो, स्वामींचे नाव घेतो, स्वामींचे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. ही गोष्ट का घडते? कारण की स्वामी आपल्या मनात आहेत, स्वामी आपल्या सोबत आहेत, स्वामी आपल्या सोबत कायम राहतील म्हणून ही गोष्ट घडते. आणि नेहमी फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कितीही वाईट काळ आला, आयुष्यामध्ये कितीही वाईट दिवस आले, आयुष्यामध्ये कितीही दुःख आले, कितीही संकट आले, तरी पण परमेश्वर तुमचा हात कायम धरतील. पण फक्त सध्या कोणत्याही माणसावरती विश्वास करू नका. आणि अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी की तुम्हाला सांगणार आहे, जी अत्यंत महत्वाची आहे, पण सध्याच्या वेळेतील या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नका. शेवटपर्यंत एकदा स्वामी संदेश पाहून घे. नक्की स्वामींवरती विश्वास करत असशील तर शेवटपर्यंत आजचा हा स्वामींचा संदेश नक्कीच ऐकशील. आणि आता अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगण्यापूर्वी अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगणार आहे. गेल्या बऱ्याच महिन्यापासून जी गोष्ट सांगत आहे आणि ज्या गोष्टी सर्व लोक दुर्लक्ष करत आहेत, तुम्ही तरी दुर्लक्ष करू नका. कारण की गोष्ट आहे एका सध्याच्या काळातील परिस्थितीची, गोष्ट आहे माणुसकीची, गोष्ट आहे आयुष्यामध्ये पुढे जाण्याची. या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढावा लागेल. जर तुमच्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल तर ते तुमच्यासाठी खूपच महत्वाचे आहे. ते तुमचे पुण्य वाढवतात. फक्त या सर्व गोष्टी तुम्हाला का सांगतोय ते सुद्धा सांगतो, कारण की सध्याच्या वेळेतील परिस्थितीच अशी निर्माण झालेली आहे. बऱ्याच लोकांनी या गोष्टी अनुभवल्या सुद्धा असतील, बऱ्याच लोकांना या गोष्टी माहिती सुद्धा असतील. स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली परिस्थिती आहे. आणि त्या लोकांची परिस्थिती पाहून अंगावरती काटा येतोच, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटते, डोळ्यामध्ये पाणी नक्कीच येतो. या सर्व गोष्टी तुम्हाला आता सांगणार आहे कारण की सध्याच्या वेळेमध्ये हे खूपच वाढलेले आहे. कारण की बऱ्याच लोक अशी आहेत ज्यांच्या पुढे पाठी कोण नाही, बऱ्याच लोकांना हात नाही, पाय नाही. ते छोटे छोटे चिमुकले पोरे ज्यांना लहानपणापासून एका वेळच्या जीवनासाठी भीक मागावी लागते, त्या लोकांची परिस्थिती पाहून सुद्धा अंगावरती काटा येतो. आज आपण आपल्या मेहनतीने जे काही केलेलं आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपण समाधानी आहोत. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडे 2 वेळेचं जेवण सुद्धा आहे, पण त्या लोकांना एका वेळच्या जेवणासाठी तडपावं लागतं. या गोष्टी मनाला लागतात आणि फक्त त्या लोकांना मदत करण्याची इच्छा माझ्या मनात आहे. आणि त्या लोकांना मदत करण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. नक्कीच ही गोष्ट दुर्लक्ष करू नका, कारण की सध्याच्या वेळेतील अत्यंत महत्वाची गरज आहे. नक्कीच स्वामींवरती विश्वास करत असशील तर या गोष्टीला नक्कीच मदत करशील. कारण की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. सध्याच्या वेळेतील तुमचे कर्म चांगले असतील तरच तुमचे भविष्य चांगले ठरेल. जर आज चांगले कर्म केले, उद्या चांगले भविष्य ठरेल. नक्कीच या गोष्टीला दुर्लक्ष करू नकोस. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केलेली आहे. ते म्हणजे राजगोंडा पाटील, दीपक पाटील, त्यानंतर आप्पासाहेब, त्यानंतर आम्हाला चंपतराव कल्याणकर, त्यानंतर आम्हाला हर्षदा भोसले, त्यानंतर नेहा पवार आणि त्यानंतर आम्हाला ज्ञानेश्वर सर, अनिता म्हात्रे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम केले. सर्वप्रथम ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे, ज्या लोकांनी या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. फक्त असे निवेदन मी स्वतः स्वामींसमोर ठेवीन, स्वतः स्वामींसमोर फक्त ही एकच इच्छा ठेवीन. कारण की
ज्या ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे त्यांनी फक्त माणुसकीचं काम केलेलं आहे आणि माणुसकी ही सध्याच्या वेळेमध्ये संपलेली आहे. या कलियुगामध्ये संपलेली गोष्ट, नष्ट झालेली गोष्ट म्हणजे माणुसकी. आणि नक्कीच आज आपले कर्म चांगले असतील तर उद्या आपले भविष्य चांगले ठरते. आपल्यामुळे कोणत्यातरी दुसऱ्या चिमुकल्या छोट्या छोट्या पोरांच्या चेहऱ्यावरती हसू येत असेल, त्यांच्या आयुष्यामध्ये थोडंफार त्यांचं दुःख दूर होत असेल तर ते तुमच्यासाठी खूपच पुण्याचे काम आहे. चुकूनही या गोष्टी दुर्लक्ष करू नका. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मुलाचे काम करू शकता. आणि सध्याच्या वेळेमध्ये आपल्याकडे जे काही आपण त्यात समाधानी आहोत. आज आपल्याकडे थोडंफार काही ना असेल पण नक्कीच छोटीशी का होईना नक्कीच या गोष्टीला मदत करा. आणि नक्कीच 4 घासातला एक छोटासा घास दान करून तुम्ही 1 लाख मुलाचे काम करू शकता. आणि चुकून या गोष्टी दुर्लक्ष करू नका. सर्व लोक या गोष्टीला दुर्लक्ष करतात. फक्त स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेले, जो या कलियुगामध्ये माणुसकी जपेल तोच माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचं ताकद ठेवेल, तोच व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे जाण्याची ताकद ठेवेल. आणि नक्कीच या सर्व गोष्टी दुर्लक्ष करू नका, कारण की याच गोष्टी सर्व लोक दुर्लक्ष करतात. पण आपल्याला काय आहे, सध्याच्या वेळेमध्ये माणुसकी जपायची आहे, दुसऱ्यांचा विचार करायचा आहे. कोणी आपल्यामुळे आनंदी असेल ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि चांगल्या मार्गावरती राहायचं आहे, चांगलं कर्म करत राहायचं आहे. स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहील, स्वामींची साथ आपल्या सोबत राहील. आणि आता या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असेल पण एकदा शेवटची विनंती तुमच्या समोर ठेवीन. शेवटची फक्त एकच विनंती ठेवीन की छोट्या छोट्या लोकांचा सुद्धा विचार करा. ज्या लोकांचा पुढे पाठी कोण नाही, ज्या लोकांचा विचार सुद्धा कोणी करत नाही, त्या लोकांचा विचार करा. कारण की आज आपल्या आयुष्यामध्ये जे काही आज त्यांच्याकडे ते सुद्धा नाही. छोटी का होईना पण नक्कीच या गोष्टीला मदत करून लाख मुलाचे काम करू शकता. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मुलाचे काम करू शकता. या गोष्टीला मदत करून लाख मुलाचे काम करू शकता. आता या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आता अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या समोर मांडणार आहे. स्वामींचा संदेश चालू करणार आहे, स्वामींचे विचार तुमच्या समोर मांडणार आहे. हे सर्व विचार तुम्हाला भाग्यवंत ठरवतील. या सर्व विचार तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे नेतील. आपण बऱ्याच अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत, आपल्याला बराच काही अनुभव आलेला आहे आयुष्याचा. त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे ऐकायला मिळतील. पण बऱ्याच अशा गोष्टी सुद्धा ऐकायला मिळणार आहेत ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी अनुभवले नसतील, ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही समजले नसतील. पण सर्व गोष्टी स्वामींनी सांगितलेले आहेत. स्वामींचे शब्द आहेत, दुर्लक्ष करू नका. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. स्वामींचा हा प्रवचन, स्वामींचे हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरून जाणार आहे. सर्वप्रथम परमेश्वरांनी सांगितलेले, जे लोक या आयुष्यामध्ये, जे लोक या आयुष्यामध्ये मेहनत करतील, जे लोक या आयुष्यामध्ये कष्ट करतील, त्या लोकांना आयुष्यामध्ये कधीच निराशा मिळणार नाही. पण आज बरीच लोक अशी आहेत जी 5 वर्ष कष्ट करत आहेत, 10 वर्ष कष्ट करत आहेत, पण अजून त्यांना यश प्राप्त झाले नाही. पण खरं सांगतोय, वेळ ही प्रत्येकाची येते, वेळ ही प्रत्येकाची येते. तुम्ही फक्त तुमच्यामध्ये संयमता बाळगा. बरोबर वेळ आल्यावरती तुमच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. तुमच्या आयुष्यातील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन जातील. कारण की स्वामींची चमत्कार हीच आहे, स्वामींची लीला हीच आहे. आयुष्यामध्ये जेव्हा निराशा वाढत जाते तेव्हा स्वामी आपल्याला पुढे जाण्याची आशा दाखवतात आणि त्याच आशेमधून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जातो. या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील, चुकूनही दुर्लक्ष करू नका, कारण की या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि प्रत्येक गोष्टी तुम्हाला आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक नवीन अर्थ आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये एक नवीन विचार आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये एक नवीन शिकवण आहे. या सर्व गोष्टी लक्षात घ्या, या सर्व गोष्टी लक्षात घ्या. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे, त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकलात तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनलवरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनलवरती नीटपणे समजावून देणार आहोत.
तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. येणारे व्हिडिओज हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. तर आयुष्यामध्ये कितीही खचून गेलेला माणूस असेल, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख असते. आज आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, आपल्याहून विकट परिस्थिती कोणत्या तरी माणसावरती असते, पण तो माणूस कधी तुटत नाही, तर तुम्ही सुद्धा कधी तुटून जाऊ नका. वेळ ही सर्वांची खराब असते. वेळ हे सर्वांना शिकवून जाते की नक्की आयुष्यामधले तत्व काय आहे, आयुष्यामध्ये शिकण्याचा मार्ग काय आहे. आयुष्यामध्ये शिक्षणापेक्षा जास्त आयुष्यामध्ये जगण्याचा अनुभव तुम्हाला जास्त मिळतो. जेव्हा तुम्ही दुनियादारी शिकलात, जेव्हा तुम्ही या आयुष्यामध्ये जगण्यास शिकलात, त्यानंतर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला स्वामींची साथ मिळेल, प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराची साथ मिळेल. फक्त एकदा सोबत बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे विचार हे महत्वाचे आहेत. आणि या विचारांमध्ये, या शब्दांमध्ये अशी वेगळी ऊर्जा आहे, एक अशी वेगळी शक्ती लपलेली आहे, जे की आपल्याला पूर्णतः समजावून जाते की आपल्या या आयुष्यामध्ये आपला कोणीच नाही. फक्त देवावरती विश्वास करा, डोळे बंद करा. जेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती करतोस, तेवढा विश्वास परमेश्वरावरती कर. जेवढा विश्वास परमेश्वरावरती करतोस, तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती कर. बघ, परत कधी रडण्याची वेळ येणार नाही. आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दुःख आहेत. फक्त ते दुःख स्वतः समजून घे. दुसऱ्यांना अगोदर सांगण्यापूर्वी स्वतः समजून घे की हे दुःख माझ्या आयुष्यामध्ये का आले, या दुःखांमध्ये मी खचून जातोय, या दुःखाचा मार्ग काय आहे. स्वतःसाठी वेळ काढ, 5 मिनिटे शांत बस, विचार कर की आयुष्यामध्ये काय चालू आहे, आणि नक्कीच त्या विचारांचा मार्ग तुला सापडणार आहे. त्या विचारांचा मार्ग तुला सापडायला सुद्धा वेळ लागणार नाही. कारण की मनातल्या मनात परमेश्वराचं नाव घे. परमेश्वरासमोर फक्त एवढेच सांग, मी आयुष्यामध्ये इथे इथे खचलेलो आहे, माझी ही इच्छा पूर्ण होत नाही आहे, माझे हे होत नाही आहे, मला मार्ग दाखवा. त्या मार्गावरती मी सातत्याने चालत राहीन. आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे मग दुःख येणार नाही. सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. देव हा चमत्कार घडवून आणतो. फक्त तुम्ही जर कोणते प्रयत्नच केला नाही, तर परमेश्वर सुद्धा काहीच करत नाही. परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुला हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, बघण्यासाठी डोळे दिलेले आहेत, आणि त्यानंतर तुला मानवी जीवन दिलेलं आहे. फक्त तुला सर्व काही दिलेले आहे, ते तुला स्वतःहून करायचं आहे. आज पुढे गेलेले माणसं कधीच खाली बसून नव्हते, ते वारंवार मेहनत करत होते, म्हणून ते आज पुढे आले. तर फक्त तुला एवढी एक संधी आहे की परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. सातत्याने तुझी मेहनत दाखवत राहा, सातत्याने तू तुझ्या प्रयत्न करत राहा. बघ कशा आयुष्यामध्ये यश मिळते. रिकाम्या बसलेल्या माणसाला कधीच कोणत्या प्रकारचे यश प्राप्त होत नाही. सातत्याने कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा, बघ तुला यश प्राप्त होईल. स्वामींचे हेच विचार, स्वामींची ही शिकवण आहे की माणूस हा सातत्याने प्रयत्न करत राहायला पाहिजे. एक वेळा चुकलास, दुसऱ्यांदा चुकलास, तिसऱ्यांदा चुकलास, चौथ्यांदा चुकलास, त्या 4 वेळा चुकल्यामध्ये तुला अनुभव येईल की हे व्यक्ती कशी आहे, किंवा हे काम कसे आहे, किंवा हे सर्व काही कसे आहे, ते सर्व काही तुला चुकल्याशिवाय समजणार नाही. आणि जेव्हा तुझा अनुभव वाढेल, तेव्हा तू आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरशील. पण जेव्हा तुला अनुभवच नसेल, तर तू फक्त आयुष्यामध्ये रडत राहशील. तर सातत्याने फक्त प्रयत्न करत राहा. परमेश्वराने सांगितलेले आहे, तू फळाचा विचार करू नकोस, तू तुझ्या फळाचा विचार करू नकोस, तू तुझ्या मेहनतीवरती विश्वास ठेव. नक्कीच स्वतः तुला चांगले फळ मिळतील. कोणतेही काम करत असशील तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ ठेवू नकोस, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ ठेवू नकोस. नक्कीच भाग्यवंत ठरशील, नक्कीच यशस्वी ठरशील. कारण की एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण आपला लोभ बाळगत असू, आपल्याला या गोष्टीतून हे मिळणार आहे, ते मिळणार आहे, हे मिळायलाच पाहिजे असे विचार ठेवला, तर तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी सक्षम राहणार नाही. किंवा ती गोष्ट किंवा ती तुमची मेहनत ही वाया जाणार आहे. कारण की लोभ हा माणसाला डुबवून टाकतो. लोभ कधीच बाळगू नका. हा, पण तुम्ही जे काम करत आहात त्याचा स्वाभिमान बाळगा. तुम्ही जी मेहनत करत आहात त्याचा स्वाभिमान बाळगा. आणि नक्कीच तुमच्यामुळे कोणी दुसरा आनंदी होत असेल असे प्रयत्न करा. तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल असे प्रयत्न करा.
बघा, नक्कीच भाग्यवंत ठराल. स्वामींचे हेच विचार अत्यंत महत्वाचे आहेत, पण येणारे व्हिडिओज हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे व्हिडिओज हे चुकवू नका. आणि आणखीन महत्वाचे मुद्दे तुला आता समजणार आहेत, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा तू चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याच्या वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहीत असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो, तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आता स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. पण आता तुला महत्वाची गोष्ट मी कोणती सांगितली ती म्हणजे आयुष्यामध्ये कोणतीही कठीण वेळ येऊ दे, कितीही मोठे संकटे येऊ दे, चुकीच्या मार्गाचे हात कधी धरू नकोस. कारण की चुकीचे मार्ग हे दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा काढतात. आपल्यामुळे जर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर हे सर्वात मोठे पाप आहे.
हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे की आपल्यामुळे कोणतरी दुसरा त्रासात आहे, आपल्यामुळे कोणतरी दुसरा रडत आहे. या गोष्टी लक्षात ठेव, कारण की आजच्या या गोष्टी तुला समजत असतील. आपल्यामुळे कोणतरी दुखी असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख येतील, पण आपल्यामुळे कोणतरी सुखी राहत असेल तर नक्कीच तू सुद्धा सुखी राहशील. स्वामींचे विचार हे अद्भुत असतात. स्वामींच्या विचारांमध्ये जी ताकद असते ते कोणत्याही गोष्टींमध्ये नसते. आणि ह्या पुढील जे काही तू ऐकणार आहेस ते तुझ्यासाठी खूपच चांगले आहे, तुझे आयुष्य घडवण्यासाठी आहे. नक्कीच या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा, चांगले माणूस व्हा. तुम्ही राक्षस होऊ नका, तुम्ही दर्या दिली होऊ नका. कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलियुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे. ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल. आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे, कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल. सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती होत चाललेली आहे. आणि माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे. अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो, जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळूनच जाते. फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते. आणि आता या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो, बरेच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती, फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली आणि आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही. त्यांना त्या गोष्टीचा माज आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मागण्याची वेळ आली. अहो, ही गोष्ट ऐकून डोळ्यातून पाणी निघते. ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते, कारण की ज्या गोष्टीचा माज तुम्ही केला ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निसटायला वेळ लागत नाही. ज्या गोष्टीचा तुम्ही माज केला ती गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही, कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा. कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल. तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते. रडून काहीच फायदा नसतो. रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात. आपल्याला असे वाटते आपले आयुष्य भरपूर मोठा एक बोझा आहे आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात. फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका, कारण की खचून गेलेला माणूस, दुःखात पडलेला माणूस, अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून एकदम निराश झालेला माणूस, त्यांना या सर्व दुःखातून, या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वामी समर्थच आहेत, आपले परमेश्वर आहेत. फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे, कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्या सोबत आहेत की नाहीत, ते आपली साथ देतील की नाही, हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे. कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय, फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही, तर तो माणूस कुठेतरी चुकतोय. ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्यात सांगितलेली गोष्ट नीट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत, म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याचं नक्कीच पर्याय, त्याचं नक्कीच उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा.
सर्व काही आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नको. येणाऱ्या 15 मिनिटाच्या आत तुला असे विचार ऐकायला मिळणार आहेत जे विचार तुला फक्त यशाच्या मार्गापर्यंत नेतील, जे विचार तुला फक्त विजयाच्या मार्गापर्यंत नेतील, जे विचार तुला आयुष्यामध्ये कधीच हारून देणार नाहीत, जे विचार तुला आयुष्यामध्ये कधीच थकून देणार नाहीत. सर्वप्रथम आपल्या या जगामध्ये फक्त 2 लोकांचे नक्कीच 2 लोकांच्या परिश्रमाची नक्कीच जाणीव ठेवा, ते म्हणजे आई वडील. आणि आई वडिलांच्या परिश्रमाची जाणीव ठेवलात तर नक्कीच पुढे जाण्याचा मार्ग निघतो. पण आता या आयुष्यामध्ये कुणीच कुणाचं नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही फक्त आत्ताच्या वेळेमध्ये माणूस ओळखायला शिका. परमेश्वराने सांगितलेलं आहे, इकडची जवळची लोक सुद्धा आपले घात करत आहेत. कोण आपला घात करत आहे, कोण आपला विश्वासघात करत आहे, किंवा कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या सोबत राहणार आहे, हे फक्त ओळखायला शिका. आणि माणूस ओळखणे हे सुद्धा तुम्हाला स्वामींच्या विचारातून समजून येणार आहे, हे सुद्धा तुम्हाला स्वामींच्या संदेशातून समजून येणार आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुला सर्व काही समजून जाणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुला सर्व काही समजून जाणार आहे. पण त्याहून अत्याधिक महत्वाचा आजचा हा स्वामी संदेश, आजच्या या स्वामी संदेशातील विचार. आता महत्वाचं म्हणजे तुझा दृष्टिकोन महत्वाचा आहे, तुझी संयमता महत्वाची आहे, तुझी जिद्द महत्वाची आहे, पण त्याहून अधिक तुझी मेहनत महत्वाची आहे. एखाद्या व्यक्तीला काहीच मिळत नाही तर त्याला संधी असते पुढे जाण्याची, पण एखाद्या व्यक्तीला सर्व काही मिळालेलं असतं तर त्याला फक्त संधी असते ते गमवायची. ही गोष्ट लक्षात ठेव. जर आज तुझ्याकडे काहीच नसेल तर फक्त तुला एवढंच करायचं आहे की तुला सातत्याने मेहनत करत राहायची आहे, तुला नक्कीच यश मिळणार. आणि तू बोलशील मी बराच वेळ काम करत आहे, बरीच वेळ मी परिश्रम केली आहे, पण मला कधी यश प्राप्त नाही झाले, परमेश्वराचा चमत्कार बघायला नाही मिळाला. तर फक्त तू वेळेला वेळ दे, तुझी वेळ चांगली येणार. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा तू तुझ्या वेळेला वेळ देशील आणि तेव्हाच तुझी वेळ चांगली येणार. कारण की स्वतः अनुभवलेला व्यक्ती म्हणजे स्वतः परमेश्वराचे जे भक्त आहेत, ज्यांनी 20व्या वर्षी कामाला सुरुवात केली आणि 50व्या वर्षी त्याला जे यश प्राप्त झाले, तो आयुष्यभर सुखी राहिला. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एक व्यक्ती जर 30-30 वर्ष मेहनत करू शकतो, एकाच गोष्टीपाठी 30-30 वर्ष धावू शकतो, विना कोणत्या फलाशिवाय, विना कोणत्या स्वतःच्या स्वार्थाशिवाय, फक्त मेहनतीवरती विश्वास, स्वतःवरती विश्वास ठेवून तो व्यक्ती पुढे जाऊ शकतो. तर नक्कीच तू सुद्धा पुढे जाऊ शकतोस. येणारी वेळ तुला भाग्यवंत ठरवणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज वेळ काय आहे, उद्या वेळ काय आहे, ही गोष्ट तुला माहित नाही. पण जर तू चांगल्या प्रमाणात वागलास तर उद्या तुझी वेळ चांगली येणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज चांगला वागलास तर उद्या चांगलीच वेळ येणार. ही गोष्ट कायमच लक्षात ठेव. पण जर आज तुझ्या वागणुकीत काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी बदल जाणवलं तर उद्याच्या दिवसात पण तुला कुठे ना कुठेतरी बदल जाणवेल. माणूस आहेस, माणूस हा चुकतो, पण प्रत्येक चुकीला माफी मिळते. पण वारंवार जर ती चुकी करत असशील तर त्या चुकीला माफी मिळत नाही. गोष्ट कायम लक्षात ठेव. सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत, सर्व काही. आणि आता स्वामींच्या नावांमध्ये एवढी ताकद आहे. परमेश्वरावरती विश्वास करत आहेस, सातत्याने परमेश्वरावरती विश्वास ठेव. रोज सकाळी उठल्यानंतर स्वामींसमोर हात जोड, स्वामींचे 3दा नाव घे. संध्याकाळी दिवाबत्ती करताना परत स्वामींच्या समोर हात जोड, परत स्वामींचे नाव घे. तुझा दिवस तुझा रात्र सुखाने जाईल, तुझा दिवस तुझा रात्र सुखाने जाईल. आणि नक्कीच स्वामी संदेश ऐकत राहा, नक्कीच तुझे आयुष्य बदलून जाईल. स्वामींचे विचार, स्वामींच्या विचारांमध्ये दडलेले शब्द, दडलेली शिकवण, दडलेले चमत्कार, दडलेले अनुभव, हे सर्व काही समजून जाणार आहे. तर स्वामींचे विचार, स्वामींची शक्ती, स्वामींचे अनुभव हे आपल्याला आयुष्यामध्ये कधीही येतात. आणि परमेश्वराने सर्वप्रथम सांगून ठेवलेले आहे, ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये वारंवार दुःख येतात त्या माणसाचा अनुभव मजबूत होतो. आणि ज्या माणसाचा अनुभव मजबूत होतो त्याला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख तोडू शकत नाही. त्याला आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट हे थांबवू शकत नाहीत. आणि नक्कीच तुला यशस्वी ठरायचं असेल, आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असतील, बऱ्याच वेळापासून स्वामींची भक्ती करतेस, स्वामींची भक्ती करून फक्त स्वामींसमोर एकच निवेदन ठेवतेस की माझ्या आयुष्यातले दुःख गायब होते, तरी सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये काहीच होत नाही, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, थोडस वेळ अजून दे स्वतःवरती. कारण की परमेश्वर सुद्धा माणसांची परीक्षा घेतो, भक्तांची परीक्षा घेतो. तुझी परीक्षा चालू आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की स्वतः देव हे कधीही कोणत्या माणसाला निराश ठेवत नाही. फक्त निराश कधी ठेवतो, जेव्हा तो माणूस मजबूत बनत असतो, या आयुष्याला लढाई देण्यासाठी तयार असतो, त्यावेळेस तुझ्या आयुष्यामध्ये फक्त सुख येणार. आणि आज बऱ्याच वेळ तू स्ट्रगल करत आहेस, आज बराच वेळ मेहनत करत आहेस, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, येणारी वेळ अशी येईल की जी वेळ कधी जाणारच नाही.
फक्त एवढेच लक्षात ठेव, आयुष्यामध्ये कधी कोणाचं वाईट पाहू नकोस. आयुष्यामध्ये कोणीही तुला कितीही धोका देऊ दे, तुझे जवळची लोक सुद्धा तुझा घात करतील, तेव्हा सुद्धा तू गप्प राहा. फक्त शांतपणे बघत राहा की नक्की काय चालतंय. तुझी वेळ जेव्हा येईल त्या वेळेची किंमत कर आणि नक्कीच तीच वेळ तुझी चांगली वेळ आणून देईल. फक्त माणसाने मानवी जीवनामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कधीही आयुष्यात खचून जाऊ नये. परमेश्वर आपल्या सोबत आहे, फक्त स्वामींची भक्ती एकनिष्ठपणे कर. स्वामींची भक्ती रोज कर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. येणारे स्वामींचे संदेश अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत आणि आज वेळ काढून ऐकून घे, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो ना त्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतात. ज्या गोष्टी तू वारंवार ऐकशील त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणारच आहेत, कारण की त्या गोष्टीची सवय तुला लागते. आज बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माणसाने समजून घ्यायच्या आहेत आणि त्या सर्व गोष्टी तुला समजणार आहेत, पण काही गोष्टी अशा सुद्धा आहेत ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेस, पण त्या गोष्टी एकदा वारंवार ऐकून घे, कारण की ते स्वामींचे शब्द आहेत, स्वामींचे विचार आहेत, स्वामींची शिकवण आहे आणि तीच शिकवण तुला भाग्यवंत ठरवणार आहे. कारण की वारंवार ज्या गोष्टीचा आपण सवय लावतो त्या गोष्टीलाच म्हणतात व्यसन, आणि स्वामींच्या भक्तीचा व्यसन करत असशील तर नक्कीच आयुष्यामध्ये फक्त भाग्यवंत ठरशील. आता बऱ्याच स्वामी भक्तांनी मला प्रश्न उचलले की मी बऱ्याच वेळापासून स्वामींची भक्ती करत आहे, फक्त स्वामींचा चमत्कार कधी जाणवला नाही, स्वामींना माझे दुःख दिसत नाहीत का, असा एका स्वामी भक्तांनी माझ्यासमोर प्रश्न उचलला. तर मी त्याला बोललो, कधी एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा माणसाची परीक्षा घेतो. आज तू खचून गेलेला आहेस ना, पण स्वामींवरचा विश्वास कधी तुटून देऊ नकोस, कारण की स्वामी हे प्रत्येकाला मदत करतात आणि बऱ्याच लोकांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. तुला सुद्धा या गोष्टीचा अनुभव येईल. फक्त खचून जाऊ नकोस, कारण की बऱ्याच स्वामी भक्तांचं आयुष्य बघ, त्यांनी 20-25 वर्ष स्वामींची जप केले, 20-25 वर्ष स्वामींचे नाव घेतले, स्वामींची भक्ती केली आणि आज त्यांच्या आयुष्यामध्ये यश आहे. तू 2 ते 3 वर्ष स्वामींची भक्ती करतेस, तुला काही प्राप्त नाही झाले, याचा अर्थ असा नाही की परमेश्वर तुझ्या सोबत नाही. परमेश्वर तुझ्या सोबत आहे, तर तुला आयुष्य शिकवत आहे. या आयुष्यामध्ये कसं जायचं, कसं चालायचं हे सर्व काही शिकवत आहे. मग कितीही अडथळे तुझ्या आयुष्यामध्ये येऊ दे, तू कधीच खचून जाणार नाहीस, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि प्रत्येक गोष्टीला मार्ग निघतो, प्रत्येक गोष्टीला मार्ग निघतो. फक्त खचून जाऊ नकोस. फक्त तू विचार करत राहा, तू कुठे चुकतोयस, तू आयुष्यामध्ये कुठे अडकतोयस. जर तुला कोणतीही गोष्ट अडकत असेल तर फक्त मनात एका 5 मिनिटं एकटं बसून विचार कर की मी नक्की कुठे चुकतो. परमेश्वराचे नाव घे, परमेश्वराचे जप कर, सर्व काही नीट होऊन जाईल. आज कितीही अंधार तुझ्या समोर असेल, कितीही काळोख तुझ्या समोर असेल, तू फक्त चालत राहा. तू तुझ्या मार्गावरती चालत राहा. तुला मार्ग दाखवणारा तुझ्या पाठीशीच आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. भिऊ नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा जेव्हा आपण संकटात जातो, जेव्हा जेव्हा आपल्यासोबत मोठं काही ना काहीतरी होणार असतं, तेव्हा तेव्हा परमेश्वर गपचूप येऊन तुझी मदत करून जातो, जी गोष्ट तुला जाणवत सुद्धा नाही. काही गोष्टी घडणाऱ्या असतात त्या घडवून देत नाही, काही गोष्टी होणाऱ्या असतात त्या होऊन देत नाही. आणि ह्याच गोष्टी कायम लक्षात ठेव की तू तुझ्या मनावरती विश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव. जेवढा विश्वास स्वामींवरती करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव, भाग्यवंत ठरशील. आणखी महत्वाचे मुद्दे आजच्या या स्वामीच्या संदेशामध्ये तुला समजून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. मोजून 10 ते 15 मिनिटे आणखीन ऐकून बघ, नक्कीच भाग्यवंत ठरणार आहेस. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट, या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये.
ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही, तू जे करशील तेच तुला मिळेल, तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील, तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. स्वामी संदेशाचे विचार आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीला मार्ग दाखवण्याचं काम करतात. आणि आत्ताच्या वेळेमध्ये बऱ्याच शिकवणी तुम्ही शिकल्या असाल, बरेच अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये आले असेल, तुमचा अनुभव मोठा असेल की हा जग कसा आहे. फक्त ही गोष्ट काय वारंवार लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्ही सहन करता, ज्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहता, जर त्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकत असाल तर ती गोष्ट तुमच्या मनात राहते की नक्की ही गोष्ट का घडते. तर वारंवार ज्या गोष्टी तू ऐकत असशील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. त्या गोष्टी तुझ्या स्मरणात उतरतील, त्या गोष्टी तुझ्या अंतरंगात उतरतील आणि त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. 100% स्वामींची साथ तुझ्या सोबत राहणार आहे. 100% स्वामींचा हात तुझ्या सोबत राहणार आहे. चुकूनही कधीही स्वामींना दुर्लक्ष करू नकोस. चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेव. येणारे व्हिडिओ जे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. तर यापुढील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील,
तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस. कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल, जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल. आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्याच्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल. आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तो पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस, पहिले त्या मार्गाचा विचार कर, हा मार्ग योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का. आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ येत असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे. आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच तुला याच सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील. आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस, ते भविष्य ठरवतात.
खर तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी फक्त या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत, तुमची वेळ पाहत आहेत, तुमचा संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात. पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल. या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल. स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे. स्वामी प्रत्येकाला साथ देतील, स्वामी प्रत्येकाला साथ देतील. जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल. चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील. भविष्य आपल्या हातात आहे, परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे. त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक. कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो. आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही. आज जे काही करत आहेस तू त्या कामावरती मन लावून काम कर, त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला. नक्कीच हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे. जो माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे, आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे, स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोड्या वेळ अजून पाहून जा. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन
या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या ह्याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वराने प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका, कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात अजून मोठे मोठे येणार आहेत, म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नका. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे. आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतंच स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतंच स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर
तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी गोष्ट, जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढ्या मोठ्या आहेत त्याच्या दुप्पट पटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा. फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोलला तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही. कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकाम पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे. कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच त्यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा. कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे. विजयी तूच ठरशील.
या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. तर नक्कीच परमेश्वरासमोर फक्त जेव्हा तुला रडकं तोंड होईल तेव्हा हात जोडून श्री स्वामी समर्थ बोल, सर्व काही ठीक होईल. आणि स्वामींवरती विश्वास असेल तर आजचा हा स्वामी संदेश नक्कीच पूर्णतः पाहून घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहून घे. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून घे, कारण की येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी अजून महत्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. जो स्वामी संदेश आपले आयुष्य बदलून टाकेल, जो स्वामी संदेश आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आपल्याला मदत करेल, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्याचा दिलासा देईल, प्रत्येक गोष्टीमध्ये भाग्यवंतांनी यशस्वी होण्याचा मार्ग आपल्याला दाखवेल. खरं तर हा खेळ परमेश्वराने रचवलेला आहे. सर्व काही, सर्व दुनिया, सर्व जग परमेश्वराचं आहे. पण बाळा, या गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेतोस तेव्हा तेव्हा तुला सुद्धा चांगले वाटत असेल, पण ही गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेशील, मनापासून परमेश्वराला पुकार की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे. त्या दिवसामध्ये काही ना काहीतरी चांगली बातमी तुला मिळेल आणि परमेश्वराचा स्वामी संदेश